जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रकटीकरण, योहानाला झालेले प्रकटीकरण याचा 6वा अध्याय. शिक्के फोडण्यात आले. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडला. ते मी पाहिले. तेव्हा 4 प्राण्यांपैकी एक मेघ गर्जनेसारख्या ध्वनीने ये असे म्हणाला. ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवीत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. त्याने दुसरा शिक्का फोडला. तेव्हा दुसरा प्राणी ए असे म्हणाला. ते मी ऐकले. तेव्हा दुसरा घोडा निघाला. तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करण्याचे काम सोपविले होते. त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला. तेव्हा तिसरा प्राणी ए असे म्हणाला. ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते आणि जणू काही 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. ती अशी, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 3 शेर जव, तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. त्याने चौथा शिक्का फोडला. तेव्हा चौथा प्राणी ए असे म्हणाला. ते मी ऐकले. मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळीने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदाकडून माणसांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आला. त्याने 5वा शिक्का फोडला. तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे आणि त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू कोटपर्यंत न्याय निवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूट घेणार नाहीस. तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हा सारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. त्याने 6वा शिक्का फोडला. ते मी पाहिले. तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसाच्या बनवलेल्या तराटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळले तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकातून लपली आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पडून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन. प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. हे खूप सुंदर असं वचन आहे. या ठिकाणी शिक्के फोडण्यात आलेले आहेत आणि खरोखर ह्या ठिकाणी 6 शिक्के फोडलेले आहेत आणि त्या 6 शिक्क्यांमध्ये आम्हाला वेगवेगळ्या घटना ह्या ठिकाणी पाहावयास दिसतात आणि खरोखर आम्ही हे वचन वाचूया.
त्याच्यावरती अभ्यास करूया आणि देवाने आम्हाला जे काही अद्भुते दाखवलेली आहेत, येणाऱ्या संकटाविषयी आम्हाला सावध केलेलं आहे, त्या जिवंत देवाला आम्ही धन्यवाद देऊया. आम्ही या वचनावरती मनन करू, अभ्यास करू आणि देवबाप आपल्या संगती या वचनाद्वारे काय बोलतो ते आम्ही पाहूया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा तू आम्हाला प्रार्थनेची संधी दिलीस. आज असे कितीतरी लोक आहेत की त्यांना आजचा दिवस दिसला नाही, परंतु प्रिय प्रभू येशू, तुझी दया, तुझी कृपा, तुझं प्रेम आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्या सोबती आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, खरोखर तू प्रेमळ प्रभू आहे, आमचं जीवन सुधारवणारा जिवंत प्रभू आहे. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू पुरवून दिल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. त्याचबरोबर प्रभू, मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे की प्रभू, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून, सर्व प्रकारच्या वाईट पापापासून तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ केलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तुझ्या प्रिय लोकांवरती तू दया कर. अद्यापि जे तुझ्यापासून दूर आहेत, जे तुझ्यापासून प्रार्थनेमध्ये दूर आहेत, वचनापासून दूर आहेत, प्रिय प्रभू येशू, अशा प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने, पवित्र गोष्टींनी तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समयी आम्ही तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारित आहोत. होय प्रभू, जे आजारी आहेत, भयानक आजारी आहेत प्रभू, ज्यांना वेगवेगळ्या पीडांनी पिडलेलं आहे प्रभू, ते सर्व पीडा नासुर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू, जे निराशेत आहेत त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारची निराशा, संकट, आर्थिक संकट नासुर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. हो पित्या परमेश्वरा, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू, जे टेन्शन मध्ये आहेत, वेगवेगळे विचार करत आहेत, आत्महत्येचे विचार आहेत, हो पित्या परमेश्वरा प्रभू, त्या सर्व आत्महत्येच्या विचारांपासून तू आमच्या सर्वांची तू सुटका कर. प्रभू, आम्ही जे प्रार्थना करावासाठी आमचं अंतःकरण तयार असतं, परंतु दुष्टात्मे आम्हाला प्रार्थना करू देत नाही. प्रभू, त्या सर्व जगातील दुष्टात्म्यांपासून प्रभू तू आमचं संरक्षण कर. तुझ्या पवित्रतेत तुझ्या लोकांना तू वाढव. तुझं राज्य येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्या राज्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू तयार कर. तुझी पवित्रता तुझ्या प्रत्येक लोकांमध्ये तू भर. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. सर्व वाईट दुष्ट गोष्टींपासून प्रिय प्रभेश आमच्या प्रत्येकाचा तू सांभाळ तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तुझी सेवा करत असताना प्रभू, जे वेगवेगळ्या गोष्टींनी पिडलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना कराव्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू तयार कर आणि तुझं गौरव दे. विशेष करून प्रिय प्रभू, माझ्या भारत देशाला या महासंकटाच्या काळापासून तू वाचव. प्रत्येक नागरिकाचं धारण कर. सर्व अशुद्ध आत्म्यापासून प्रिय प्रभू, या देशाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. आमचे पंतप्रधान आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री, सर्व राज्यांचे मंत्रिमंडळ नासुर येशूच्या नावामध्ये त्यांना प्रिय प्रभू प्रामाणिक करण्याची तू काम करण्याची बुद्धी तू दे. आणि प्रभू येशू, आमच्या देशाचं सर्व शत्रू राष्ट्रापासून तू रक्षण कर. सर्व साथीच्या आजारापासून रक्षण कर. उद्योगधंदे वाढीस लागू दे. आणि प्रिय प्रभू, आमच्या देशामध्ये कुणीही गरीब राहू देऊ नको. प्रत्येकाला प्रिय प्रभू अन्न, वस्त्र, निवारा तू दे. तुझा पवित्र सामर्थ्याने तू भर. पवित्र अभिषेकाने तू भर. सर्व दुष्टात्म्यांचे बंधन या देशातून तुटल्या जाऊ दे. सर्व प्रकारच्या सैतानाच्या योजना नासुर येशूच्या नावामध्ये या देशावरून निघून जाऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, या देशाची वाढ तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पवित्र प्रभू येशू, सर्व राष्ट्रांवरती तू दया कर आणि तुझ्या लोकांवरती तू दया कर. जे आजारी आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांना तू स्पर्श केलेला आहे. प्रभू, जे दुःखी आहेत त्यांच्या जीवनातील सर्व दुःख तू काढ.
प्रभू, जे ओझ्यांनी दबलेले आहेत, कर्जाचे ओझे आहेत, वेगवेगळे प्रकारचे ओझे आहेत, ते सर्व निघून जाऊ दे पित्या परमेश्वरा. दुष्ट आत्म्याच्या बंधनाने जे बांधलेले आहेत, ते सर्व बंधन तुटल्या जात आहेत. हो पित्या परमेश्वर, प्रभू, तू आमच्या देशावरती, आमच्या प्रजेवरती तू दया कर, तुझं प्रभू, सकाळची वेळ तू आशीर्वादाची केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून दे, पवित्र सामर्थ्य उतरून दे आणि तुझं गौरव दे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुला बाबा म्हणून हाक मारत आहोत. या सकाळच्या समय आम्ही तुला धन्यवाद देत आहे, गौरव देत आहे. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दया. आमेन. प्रियांनो, आपल्या सर्वांना जर प्रार्थनेची गरज असेल, कोणी निराशित आहे, कोणी अडचणीत आहे, वेगवेगळ्या समस्येत आहेत, कोर्टाच्या केसेस आहेत, कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, अशांतीत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. तर प्रियांनो, आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. आपण आम्हाला संपर्क करू इच्छित शकता आणि आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. आणि सर्व वाईट गोष्टीपासून आपल्या प्रत्येकाचा सांभाळ करू. आमेन.